Welcome guys and nice to meet you. Today we are going to learn different uses of should. Shouldचे विविध उपयोग. ग्रामरमध्ये shouldचे वेगवेगळे उपयोग कसे करायचे ते आज आपण शिकणार आहोत. shouldचा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलत असताना वारंवार उपयोग करावा लागतो. सल्ला घेत असताना किंवा एखाद्याला सल्ला देत असताना आपण shouldचा उपयोग करतो. शूडचा आपल्याला बोलताना खूप वेळेस उपयोग होतो. तो कसा करायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि शूडचे वेगवेगळे उपयोग कसे करायचे ते समजून घ्या अगदी सोप्या पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट, आणखी जर तुम्ही माय इंग्लिश गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इतर शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्याकरता मदत होईल. नाउ लेट्स स्टार्ट. डिफरंट युजेस ऑफ शूड. यूज ऑफ शूड. आता शूड काय आहे? शूड हे एक मॉडल ॲक्झिलरी आहे. शूड इज अ मॉडल ॲक्झिलरी फॉर. शूड हे अभिवृत्ती दर्शक सहाय्यकारी क्रियापद आहे. Model are used when we want to indicate our attitude towards what we are saying. आपल्याला जे सांगायचे असते ते सूचित करण्यासाठी मॉडेलचा वापर करतात. मीन्स मॉडेल हे अभिव्यक्तीदर्शक क्रियापद आहे. आता त्याचा वापर कसा करायचा ते आपण समजून घेऊया. शुड मीन्स पाहिजे. सल्ला देण्याकरता किंवा सल्ला घेण्याकरता शूडचा वापर केला जातो. पहा, गिव्ह ॲडवाइस अँड ओपिनियन. मग हे विधानार्थी वाक्यामध्ये कसं करायचं, अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं करायचं शूडचा वापर सल्ला देत असताना, तर त्याचा आपण स्ट्रक्चर समजून घेऊया. सुरुवातीला सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1 मीन्स MV क्रियापदाचे मुख्य रूप, वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. लक्षात आलं? आपण पुन्हा एकदा स्ट्रक्चर समजून घेऊया. सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता काही वाक्यांचा आपण सराव करून घेऊया आणि या वाक्यांच्या मदतीनं आपण आणखी काही नवीन वाक्य तयार करूया की जेणेकरून आपण सल्ला देत असताना किंवा सल्ला घेत असताना सहज पद्धतीनं इंग्रजीमध्ये आपण सल्ला देऊ शकतो. ओके. बोलत असताना आपल्याला वाटतं की इंग्रजीमध्ये बोलावं, परंतु बोलताना अडचणी येतात. ह्या अडचणी आपल्याला दूर करायच्या हळूहळू एक एक गोष्ट शिकून. ओके. नाउ लेट्स स्टार्ट हाऊ टू यूज शुड. फर्स्टली वी आर गोइंग टू लर्न whenever we are going to give advice or take opinion from any person. आपल्याला आई वडील सल्ला देतात, शिक्षक सल्ला देतात, डॉक्टरही आपल्याला सल्ला देतात, आपले मित्र आपल्याला सल्ला देतात. वेगवेगळ्या व्यक्तींकडनं वेगवेगळे सल्ले दिले जातात. मग असा सल्ला कसा द्यायचा आणि कसा घ्यायचा ही गोष्ट आपण शिकूया, समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स इज हियर. वी शुड ओबे द एल्डर्स. आपण आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या ठिकाणी काय केलंय आपण? सल्ला देत असताना पहा शूडचा वापर आपण करतोय. शूडचा वापर नंतर काय केलंय? ठिकाणी क्रियापदाचं मुख्य रूप वापरलंय. वी शुड ओबे द एल्डर्स. शूडचा वापर प्रेझेंट आणि पास्ट टेन्स मध्ये केला जातो. या ठिकाणी प्रेझेंट मध्ये कसा करायचा ते आपण समजून घेतोय. वी शुड ओबे द एल्डर्स. आपण वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. क्रियापदाचं मुख्य रूप घेतलेलं आहे, म्हणजे कर्ता घेतलाय, कर्त्यानंतर शूडचा योजना आपण केलेली आहे, नंतर क्रियापदाचं मुख्य रूप घेतलंय आणि नंतर आपण घेतलंय कर्म. अगदी सहज पद्धतीने आपण शूडचा वापर शिकू शकतो. सेकंड सेंटेन्स इज हियर. यू शुड प्ले विथ युअर फ्रेंड्स. तू तुझ्या मित्रांसोबत खेळलं पाहिजे. म्हणजे असं एकटं नाही. यू शुड नॉट प्ले अलोन. तू एकटं नाही खेळलं पाहिजेस. कसं खेळलं पाहिजे? यू शुड प्ले विथ युअर फ्रेंड्स. तू तुझ्या मित्रांसोबत खेळलं पाहिजे. हा सल्ला दिलेला आहे. थर्ड सेंटेन्स इज हियर. ही शुड वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. त्याने सकाळी लवकर उठलं पाहिजे. आणि आपण सुद्धा वी शुड वेक अप अर्ली इन द मॉर्निंग.
आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. सल्ला कसा द्यायचा हे लक्षात आलं असेल आपल्या वाक्यावरून. ओके, आता पहा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये शूडचा वापर कसा करायचा सल्ला देत असताना किंवा घेत असताना. पहा काही आपण वाक्य समजून घेऊयात. वाक्य समजून घेण्यापूर्वी आपण स्ट्रक्चर समजून घेऊयात त्याचं. सब्जेक्ट प्लस शुड प्लस नॉट प्लस V1 मीन्स फॉर फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. लक्षात आलं? सब्जेक्ट प्लस शुड प्लस नॉट प्लस V1 फॉर फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही वाक्य समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स इज हिअर. यू शुड नॉट प्ले ऑन द रोड. तू रस्त्यावर खेळलं नाही पाहिजे. यू शुड प्ले ऑन द ग्राउंड. प्लेग्राउंड. लक्षात आलं? यू शुड नॉट प्ले ऑन द ग्राउंड. कसा उपयोग केला आपण? म्हणजे आपण घेतलाय सब्जेक्ट, नंतर शुड घेतलंय, नंतर नॉट हा नकारदर्शक शब्द घेतला आणि क्रियापदाचं मुख्य रूप घेतलंय आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलेला. यू शुड नॉट प्ले ऑन द रोड. सेकंड सेंटेन्स इज हिअर. आय शुड नॉट मिस द क्लास. मी तासिका चुकवली नाही पाहिजे. का? तासिका चुकवली तर अभ्यास होईल का? नाही. म्हणून आय शुड नॉट मिस द क्लास. मी मलाच सल्ला देतोय कारण की त्याचा परिणाम मलाच भोगावा लागणार आहे. आय शुड नॉट मिस द क्लास. मी तासिका चुकवली नाही पाहिजे असं म्हणता ना तुम्ही वारंवार. बरोबर? आय शुड नॉट मिस द क्लास. थर्ड सेंटेन्स इज हिअर. वी शुड नॉट मेक नॉईज इन द क्लास. आपण वर्गात गोंधळ नाही घातला पाहिजे. का घातला पाहिजे का? नाही. वी शुड नॉट मेक नॉईज इन द क्लास. लक्षात आलं? आणखी काही आपल्याला वाक्यरचना शुड या मॉडेलचा उपयोग करून कशी करायची ते शिकायचंय. चला पुढे पाहूयात आपण. इंटरॅगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्यरचना कशी तयार करायची. प्रश्नार्थक वाक्यरचना तयार करत असताना काय करायचंय? प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे, प्लस शूड घ्यायचंय, प्लस सब्जेक्ट घ्यायचा आहे, प्लस फर्स्ट घ्यायचंय, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायला आपल्याला विसरायचं नाहीये. तर पहा या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स इज हिअर. व्हॉट शुड वी लर्न. आपण काय शिकलं पाहिजे. व्हेन शुड वी प्ले फुटबॉल. आपण फुटबॉल कधी खेळलं पाहिजे? तासिका संपल्यानंतर संध्याकाळी खेळलं पाहिजे. ओके. वाय शुड दे हेल्प देम. त्याने त्याला का मदत केली पाहिजे? लक्षात आलं? व्हॉट शुड वी डू. व्हेन शुड वी रीड स्टोरी बुक्स. लक्षात आलं? अशा पद्धतीनं आपण प्रश्नार्थक वाक्य देखील तयार करू शकतो. ओके. आता पहा या ठिकाणी आपण आता काय पाहिलं? शूडचा वापर कृती करत असताना एखाद्या कृतीविषयक सल्ला द्यायचा असेल त्यावेळेस कशा पद्धतीने काय ते आपण शिकलो. आता या ठिकाणी असलं पाहिजे मीन्स फक्त अवस्था, कृती नाहीये. म्हणजे काय? खेळणं, चालणं, बसणं, उठणं, गाणं, अशा पद्धतीची कृती आहे. या ठिकाणी पहा सेंटेन्स पाहिल्यानंतर सहज लक्षात येणार आहे. पहा फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी पाहूयात आपण. आय शुड बी विथ यू ॲट दिस मुमेंट. या क्षणी मी तुझ्या सोबत असलं पाहिजे. बरोबर आहे? अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपण कुठं असलं पाहिजे? आपल्या मित्रासोबत असलं पाहिजे. का मित्राला सोडून दिलं पाहिजे आपण? नाही. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो माहिती का? आय शुड बी विथ यू ॲट दिस मुमेंट. या क्षणी, या वेळी मी तुझ्यासोबत असलं पाहिजे. म्हणजे काय? या ठिकाणी फक्त अवस्था आहे. कळलं? मग स्ट्रक्चर बघूयात आपण. शुड बी कसा वापर करायचा. सब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस नाउन किंवा ऑब्जेक्ट. लक्षात आलं? नाउन किंवा आपल्याला काय घ्यायचं? ऑब्जेक्टिव्ह घ्यायचंय, विशेषण घ्यायचंय. मी ऑब्जेक्ट म्हणाल, ऑब्जेक्टिव्ह घ्यायचंय. ओके. नाउन मीन्स ऑब्जेक्ट आहे, एखादी वस्तू आहे. ठीक आहे. आता वाक्यरचना आपण समजून घ्यायची आहे. फूड शुड बी टेस्टी. अन्न चवदार असलं पाहिजे. या ठिकाणी अवस्था सांगितलेली आहे, एखादी कृती नाही सांगितली. शुड बी कसा वापर करायचा ते लक्षात येत आहे का? क्वेश्चन शुड बी इझी. प्रश्न सोपा असला पाहिजे. रेखा शुड नॉट बी विथ यू. रेखा तुझ्यासोबत नसली पाहिजे. म्हणजे नकारार्थी देखील वाक्यरचना कशी करायची आहे शुड बीचा वापर करून, हे आपल्याला या ठिकाणी आता लक्षात आलेलं आहे. आता आणखी काही शुडचे उपयोग आपण शिकूया. पहा, च्या जवळ असलं पाहिजे. या ठिकाणी आपण पाहणार स्थिती.
शुड हॅव. शुड हॅवचा पास्ट या ठिकाणी वापर आपण शिकतोय. शुड हॅव सब्जेक्ट प्लस शुड प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. यू शुड हॅव अ न्यू कार. तुझ्याकडे नवीन कार असली पाहिजे. आपण सल्ला देतोय आपल्या मित्राला, अरे तुझी ओल्ड कार आहे. नाही मग आता यावेळेस काय माहितीये का, तुझ्याकडे नवीन कार असली पाहिजे. यू शुड हॅव अ न्यू कार. ओके. सेकंड सेंटेन्स इज हिअर. यू शुड हॅव क्वालिफिकेशन फॉर दिस पोस्ट. ही पोस्ट तुला मिळवायची ना, तर या पदासाठी तुझ्याकडे काय असलं पाहिजे, पात्रता असली पाहिजे. थर्ड सेंटेन्स. ही शुड हॅव सर्टिफिकेट फॉर दिस. यासाठी त्याच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. क्वालिटी आहे परंतु काय नाहीये, सर्टिफिकेट नाहीये, तर जॉब मिळेल का, नाहीये. ही शुड हॅव अ सर्टिफिकेट फॉर दिस. यासाठी त्याच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. शुड हॅवचा आपण वापर कसा करायचा, स्थिती असताना, हे आपण या ठिकाणी समजून घेतोय. मीन्स ओनरशिप. एखादी गोष्ट आपल्या जवळ असतं. शुड आणि हॅव आपल्याला काय समजावतंय की जवळ असतं. जवळ असण्याकरता आपण हॅव हॅज वापरतो, बरोबर. पण मॉडल या ठिकाणी शुड असल्यामुळं त्याच्यानंतर हॅज येत नाही, म्हणून आपण ही शुड हॅव वापरलाय. ही शुड हॅज नाही वापरलं. ही शुड हॅव सर्टिफिकेट फॉर दिस. लक्षात आलं. आता आणखी काही शुडचे वापर आपण समजून घेऊया. केलं पाहिजे होतं. शुडचा पास्ट टेन्स मध्ये वापर कसा करायचा आहे ते आपण समजून घेऊया. की एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडलेली आहे, पण त्यावेळेस काय केलं पाहिजे होतं, असा सल्ला आपल्याला द्यायचा आहे. की पास्ट टेन्स मध्ये हे असं असं करायला पाहिजे होतं. ओके. तर काही वाक्यांचा मदतीने आपण ते समजून घेऊया. स्ट्रक्चर कसं तयार करायचं बघा. सब्जेक्ट प्लस शुड प्लस हॅव प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आणि या स्ट्रक्चरनुसार आपण शुडचा वापर कसा करायचा ते समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स इज हिअर. यू शुड हॅव प्लेड विथ युअर फ्रेंड्स. तू तुझ्या मित्रांसोबत खेळायला पाहिजे. काय, तू तुझ्या मित्रांसोबत खेळायला पाहिजे होतं. तू एकटा नाही खेळायला पाहिजे. तू एकटा खेळला होतास. आता पहा, त्यावेळेस तू तुझ्या मित्रासोबत खेळायला पाहिजे होतं. यू शुड हॅव प्लेड विथ युअर फ्रेंड्स. ओके. यू शुड हॅव लर्न फ्रॉम युअर मदर. तू तुझ्या आईकडून शिकायला पाहिजे होतं. काय, आई खूप चांगल्या गोष्टी आपल्याला समजावते सहज सोप्या पद्धतीनं. तर आपण काय म्हणतो, तिला काय कळतं असं म्हणून सोडून देतो, नेग्लेक्ट करतो. परंतु बऱ्याचशा चांगल्या बारीक सारीक गोष्टी, कसं वागलं पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला मम्माकडनं आईकडनं समजतं. म्हणून या ठिकाणी सेकंड सेंटेन्स आपण बनवलंय. यू शुड हॅव लर्न फ्रॉम युअर मदर. तू तुझ्या आईकडून शिकायला पाहिजे होतं. थर्ड सेंटेन्स इज हिअर. ही शुड हॅव ट्राईड. त्यानं प्रयत्न करायला पाहिजे होता. शी शुड हॅव ट्रीटेड हर प्रॉपरली. शी शुड हॅव ट्रीटेड हर प्रॉपरली. तिला योग्य पद्धतीनं वागवलं पाहिजे होतं. लक्षात आलं. आणखी काही खास उपयोग आपण समजून घ्या शुडचे. नव्हतं केलं पाहिजे. ओके. मग कसं करायचं आपलं निगेटिव्ह सेंटेन्स. सब्जेक्ट प्लस शुड प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर फॉर्म्युला लक्षात आला. आता या पद्धतीने आपण शुडचे वाक्य तयार करूया. यू शुड नॉट हॅव गॉन टू मुंबई. तू मुंबईला जायला नव्हतं पाहिजे. या परिस्थितीमध्ये तू मुंबईला जायला नव्हते पाहिजे. ओके. ही शुड नॉट. सेकंड सेंटेन्स आपण पाहतोय. ही शुड नॉट हॅव प्लेड ऑन द रोड. त्यानं रस्त्यावर खेळलं नव्हतं पाहिजे. का, की रस्त्यावर खेळल्यानंतर काय होणार, ऍक्सिडेंट होणार ना. मग रस्त्यावर खेळत असतात का, कुठं खेळलं पाहिजे, ग्राउंडवर. वी शुड प्ले ऑन द ग्राउंड. ओके. या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड सेंटेन्स. ही शुड नॉट हॅव प्लेड ऑन द रोड. थर्ड सेंटेन्स. दे शुड नॉट हॅव शोड देअर हाऊस. त्यांनी त्यांचं घर विकलं नव्हतं पाहिजे. लक्षात. शूडचे आपण वेगवेगळे उपयोग या ठिकाणी समजून घेत आहोत. आणखी काही आपल्याला शूडचे उपयोग समजून घ्यायचे. पहा, शूडचे आणखी काही खास उपयोग आपण म्हणतो. पहा, मी जाऊ, मी खेळू, मी करू, मी खाऊ, मी पिऊ, असं आपण म्हणतो की नाही. मग
याचा उपयोग कसा करायचा, कसं सेंटेन्स तयार करायचं आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स, शुड आय गो, मी जाऊ. शुड आय प्ले, मी खेळू. शुड आय रीड स्टोरी, मी गोष्ट वाचू. व्हॉट शुड आय रीड, मी काय वाचू. हाऊ शुड आय रीड, मी कसं वाचू. हाऊ शुड आय टेल यू, मी तुला कसं सांगू. ओके, लक्षात आलं. शूडचे वेगवेगळे उपयोग कसे करायचे ते सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. मला खात्री आहे की तुमच्या ते लक्षात आलं असणार आहे. असेच शैक्षणिक व्हिडिओ मिळवण्याकरता पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही माय इंग्लिश गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. ओके, सी यू अगेन, बाय.